बाबा आदम यांच्यापासूनच संपूर्ण मानवजातीची सुरुवात झाली। ही गोष्ट पवित्र ग्रंथ कुराणमधून सिद्ध होते। बाबा आदम हे पहिले मनुष्य होते, पहिले पैगंबर होते आणि संपूर्ण मानवजातीचे पिता आहेत। ईश्वर सांगतो, हे मानवांनो, आपल्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले। या एका वाक्यावरून हे स्पष्ट होते की आज कोणी हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, ज्यू असो किंवा नास्तिक, सर्वजण एकाच मातापित्याची संताने आहेत। म्हणूनच इस्लाम वंश, जाती, रंग किंवा देशाच्या आधारावर कोणताही भेदभाव करत नाही, कारण संपूर्ण मानवता हे एकच कुटुंब आहे। जेव्हा बाबा आदम यांच्याकडून चूक झाली तेव्हा त्यांनी अहंकार केला नाही, तर ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ईश्वराने त्यांची प्रार्थना स्वीकारली। यातून मानवाला ही शिकवण मिळते की चुकीनंतर गर्व नाही, तर पश्चात्ताप आणि सुधारणेचा मार्ग स्वीकारला पाहिजे। बाबा आदम यांच्यापासून ते अंतिम पैगंबर मुहम्मद यांच्यापर्यंत सर्व पैगंबरांचा संदेश एकच राहिला आहे, केवळ एका ईश्वराची उपासना करा आणि त्याचे आज्ञाधारक बना। हेच मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे।